कृषी क्षेत्रातील बातम्यांचा आढावा घेऊया। पीक पाणी पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट नेचर केअर फर्टिलायझर्सचे नैसर्गिक पेंडीयुक्त खत। नेचर केअरची युक्ती रासायनिक खतांपासून मुक्ती। अकोल्यात मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागल्यानं शेतीच्या कामांना वेग आलाय। खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकरी बियाणे आणि खत खरेदीसाठी कृषी सेवा केंद्राकडे धाव घेत आहे। यंदाच्या हंगामासाठी जिल्ह्याला 7101 मेट्रिक टन युरिया खत उपलब्ध होणार आहे। जळगावात जिल्हाधिकारी रोहन घुगेंनी स्वतः ट्रॅक्टर चालवत BBF यंत्राद्वारे सरी व रंबा पद्धतीने पेरणीचं प्रात्यक्षिक सादर केलं। ममुराबाद इथं कृषी विज्ञान केंद्र, शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम तसंच खेत बचाव अभियान सुरू करण्यात आलं। पैठण तालुक्यात दादेगाव बुद्रुक इथं वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। शेतीतून उत्पन्न मिळून कुटुंबाला आधार मिळेल अशी अपेक्षा असताना पावसानं शेतकऱ्याच्या मेहनतीवर पूर्णपणे पाणी फेरले। केळी बाग उद्ध्वस्त झाल्यानं घेतलेले कर्ज फेडायचं कसं, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला। जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यावर निसर्गानं अक्षरशः घाला घातला। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं हजारो हेक्टरवरील केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या। काढणीच्या उंबरठ्यावर आलेलं पीक काही क्षणात आडवं झालं तर वर्षभर कष्ट करून कर्ज काढून घाम गाळून उभं केलेलं निर्यातक्षम केळीचं पीक डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झाल्यानं बळीराजा हतबल झालाय। पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल नैसर्गिक पेंडीयुक्त सेंद्रिय खत।